निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रभाग 2 मधून शिवसेनेचे सर्वोत्तम 4 उमेदवार उभे आहेत. काय परिस्थिती? आपल्या या शहरामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणुकीचे आम्ही 4 उमेदवार शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार या आमच्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 फेऱ्या आमचा ऑलरेडी झालेला आहे आणि जनतेचा आम्हाला जो सपोर्ट आहे तो अतिशय छान अशा पद्धतीने मिळत आहे. आम्ही जिथेही जात आहे तिथं जनता शिंदे साहेबांची सेनाच पाहिजे अशा पद्धतीने मागणी करत आहे. तुमच्यासमोर फार मोठं एमआयएमचं आव्हान सुद्धा आहे. एमआयएमचं आव्हान वगैरे नाही यामध्ये. प्रत्येक एमआयएमचं आव्हान आता हे काहीच राहिलेलं नाही आहे. एमआयएमचं आव्हान ही अफवा आहे. एमआयएमचं आव्हान आम्ही मानत पण नाही. प्रभागामध्ये प्रतिसाद कसा आहे? प्रभागामध्ये 110% शिवसेनेचे 4ही सीट सगळ्या शहराची प्रचार यंत्रणा चालू आहे. त्याच्यामुळं आमदार आले की नाही आले पण आमदार साहेबांचं काम या प्रभागामध्ये या प्रत्येक गल्लीमध्ये दिसतं. माननीय एकनाथ साहेबांची शिंदे साहेबांनी लाडकी बहीणची योजना जी आणली ही प्रत्येक गोष्टी आम्ही काम दाखवतोय. आमदार साहेब आले आणि कामच नाही केलं त्याला काय अर्थ आहे? आमचं काम आलेलं आहे हे महत्वाचं आहे. प्रभागामध्ये काय सध्या अडचण आहे? प्रभागामध्ये काही भागामध्ये यंत्रणा भागामध्ये पाण्याचा प्रश्न एक सगळ्यात महत्वाचा आहे. त्याबाबत एक महत्वाचा विषय आणि काही भागामध्ये जसं काही स्लम एरिया असतील या ठिकाणी स्थानिक जे नगरसेवक होते त्यांनी विकास केला नाही. ते विकास आम्ही करणार आहे. ते तर बरोबर आहे परंतु शैक्षणिक बाबतीत महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये शिवसेना कायम अग्रस्थानी प्रत्येक ठिकाणी असते. काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वीच आमच्या हडको भागामध्ये एका मुलीची छेड काढण्यात आली. तुम्हाला ते प्रत्येक न्यूज चॅनलवरती सगळ्या गोष्टीवर त्या बातम्या पण आल्या सगळ्या न्यूजपेपरला. एक वयस्कर व्यक्ती एका मुलीची छेड काढत होतं. आम्ही त्याला शिवसेनेच्या पद्धतीने चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. शिवसेना प्रत्येक महिलाच्या माता भगिनीच्या पाठीमागे 100% उभी राहते. ते लाडकी बहिणीतून पण दिसते आपल्याला. मोठे नेते येणार काही सभा होणार? माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा 11 किंवा 12 तारखेला 100% आपल्या टीव्ही सेंटर इथे राहणार आहे. माझं नाव रमेश कौतिकराव विधाटे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये ड मध्ये सर्वसाधारण पुरुष मधून उभा आहे. प्रभागाला जनतेला सर्व जाती धर्माच्या सर्व नागरिकांना एक विनंती करतो की आपण सत्याच्या मागे उभा राहा आणि शिवसेनेच्या मागे एकनाथ शिंदे यांचे मागे उभा राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी धनुष्यबाणी या निशाणी समोरचं बटन दाबून शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करावा असे आवाहन करतो. हाँ